मी आपला टीचर सोमनाथ मोरे. पहा मित्रांनो, 9 नोव्हेंबर 2025 रोजी म्हणजे आज राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 पेपर झालेला आहे. माझ्याकडे सेट सी आहे, त्यामधील आपल्याला सायन्स या सब्जेक्टचे आन्सर की पाहिजे. पहा, माझ्याकडे सेट सी आहे, त्यामध्ये प्रश्न क्रमांक 51 पासून सायन्सचे प्रश्न सुरुवात झालेले आहेत. म्हणजे यांनी 20 प्रश्न विचारलेत. पहा, पहिला प्रश्न बघा, 51 नंबरचा तुमच्या समोर आहे. खालीलपैकी कोणती भौतिक राशी टकरीच्या दरम्यान अक्षय राहते? काही जण मराठी मीडियमचे असतील, काही जण सेमी असतील. शक्यतो सायन्सचे प्रश्न हे इंग्लिश माध्यमातूनच पाहिजे, म्हणजे लवकर अंडरस्टँड होतात. पहा, विच फिजिकल क्वांटिटी कन्झर्व ड्युरिंग कोलिजन. म्हणजे आता खालीलपैकी कोणती भौतिक राशी टकरीच्या दरम्यान अक्षय राहते? तर पहा, पहिला आहे त्यांचं ऑप्शन आहे वस्तुमान आहे, दुसरं संवेग आहे, तिसरं आहे वेळ आहे आणि चौथा आहे लांबी. पहा, आता ड्युरिंग कोलिजन म्हणलं की आपला मोमेंटम आठवते, म्हणजे संवेग. आपल्या जे ऑफलाईनच्या बॅचमध्ये ऑनलाईनच्या बॅचमध्ये जे आपण शिकलेलो आहे. म्हणजे ह्या ठिकाणी करेक्ट उत्तर काय असेल प्रश्न क्रमांक 51चं? तर त्याचं उत्तर आहे मोमेंटम, म्हणजे संवेग. काय होते तर विच फिजिकल क्वांटिटी कन्झर्व ड्युरिंग कोलिजन, म्हणजे मोमेंटम असते. मोमेंटमचा फॉर्म्युला काय? P = mv. मोमेंटम इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी असते. मग आता ही मोमेंटम आहे ती कोणती क्वांटिटी? तर ती आहे व्हेक्टर क्वांटिटी. व्हेक्टर क्वांटिटी म्हणजे काय? म्हणजे विच ऑफ मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज काय असते? डायरेक्शन असते. चला, प्रश्न क्रमांक 52 पाहून घ्या, स्क्रीनवर आहे तुमच्या समोर प्रश्न आलेला आहे. काय प्रश्न? तर खालीलपैकी कोणत्या निरीक्षणाद्वारे विश्व स्थिर नसून ते विस्तारित आहे याबद्दल पुष्टी मिळते? बघा, विच ऑफ द फॉलोइंग कन्फर्म्स दॅट द युनिव्हर्स इज नॉट स्टॅटिक बट एक्सपांडिंग. म्हणजे आपलं युनिव्हर्स आहे ते स्टॅटिक स्थिर नसून पूर्ण काय ते एक्सपांडिंग झाले. ते कशानुसार काय होते त्याची पुष्टी मिळते, म्हणजे कन्फर्म्स होते. तर आपल्याला माहिती आहे मित्रांनो, एडविन हबल यांचा एक नियम आहे, त्यांच्या रेड शिफ्ट इन द लाईट कमिंग फ्रॉम डिस्टन्स गॅलेक्सी. म्हणजे दूरवरच्या आकाश गंगामधून येणाऱ्या प्रकाशात आढळणारे लाल रंगाकडील विस्थापन. म्हणजे ह्या ठिकाणी पर्याय क्रमांक जो 1 आहे तो काय असेल? करेक्ट असेल. हे कोणी नियम शोधून काढलाय? तर एडविन हबल यांनी शोधून काढलाय. म्हणजे याचं करेक्ट उत्तर काय? 1, रेड शिफ्ट इन द लाईट कमिंग फ्रॉम डिस्टन्स गॅलेक्सी. एक इमेज येईल ती पाहून घ्या. प्रश्न क्रमांक 53 काय? डॅडॅस या प्रक्रियेत न्यूट्रिनो कण उत्सर्जित होतो. नंतर पहा, इंग्लिशच्या माध्यमातून न्यूट्रिनो पार्टिकल इज इमिटेड इन द प्रोसेस ऑफ. बघा, आता न्यूट्रिनो जे आहेत ती काय तर न्यूक्लिअर फ्युजन मध्ये होते. आणि न्यूक्लिअर फ्युजन कुठे होते? तर सूर्यामध्ये होते. मग त्याने प्रश्न काय विचारला? डॅडॅस या प्रक्रियेत न्यूट्रिनो कण उत्सर्जित होतात, इमिडिएट बाहेर फेकले जातात. तर त्याचं उत्तर करेक्ट आहे बीटा डिके, म्हणजे बीटा क्षय. बीटा रे काय होतात? डिके होतात. नंतर प्रश्न क्रमांक 54 पाहून घ्या, स्क्रीनवर आलेला आहे. तापमान वाढीचा परिणाम वायूच्या मित प्रवाहीपणा म्हणजे स्निग्धता, त्यालाच व्हिस्कॉसिटी म्हणलं जाते, वर कसा होते? पहा, त्याला इंग्लिशमध्ये पण वाचतो मी. व्हॉट इज द इफेक्ट ऑफ इन्क्रीज इन टेम्परेचर ऑन व्हिस्कॉसिटी ऑफ गॅसेस. पहा, आता टेम्परेचर जर इन्क्रीज केलं तर व्हिस्कॉसिटी काय होते? इन्क्रीज होते. म्हणजे याचं उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 1 असेल, म्हणजे व्हिस्कॉसिटी इन्क्रीजेस. मराठीमध्ये पहा, मित प्रवाहीपणा म्हणजे स्निग्धता काय होते? तर वाढते. चला, प्रश्न क्रमांक 55 काय? 55 प्रश्न क्रमांक. तर एकाच पदार्थाच्या 2 रॉडच्या लांबी त्रिज्येचे गुणोत्तर 1:2 आणि 2:3 आहे. जर रॉडच्या 2 टोकामधील 2 काय एकाच पदार्थाचे म्हणजे सेम मटेरियलचे 2 रॉड आहेत आणि त्यांचे काय गुणोत्तर 1:2, एकाच दुसऱ्याचं काय 2:3 आहे. जर रॉडच्या दोन्ही टोकामधील तापमानातील फरक समान आहे, दोन्ही टोक आहेत आणि त्यामधील तापमान कसं आहे? इक्वल टू आहे, म्हणजे समान आहे. तर उष्णता प्रवाहाचे गुणोत्तर किती असेल? त्याचं करेक्ट उत्तर काय? 8:9 असेल. म्हणजे पर्याय क्रमांक किती? 4 असेल. म्हणजे हे जे कॅल्क्युलेशन आहे आपण काढले
म्हणजे सध्या मी याचं एक्सप्लेन करीत नाही ह्या ठिकाणी, फक्त आन्सर की देतो. जे फ्लोरियस लॉ आहे म्हणजे हीट कंडक्शनचा त्यामार्फत केलेले. मग आता 55 प्रश्न बघितला, थोडी लेवल आहे, सोपं सोपं विचारणं बंद केलंय. हा राज्यसेवेचा पेपर आहे. गट ब ला सुद्धा आणि गट क ला सुद्धा थोडी लेवल वाढली. पेपरचा आजचा जो पेपर आहे त्याची लेवल खूप कठीण आहे. काय काय जे नीट जेई त्याचे प्रश्न टाकलेले त्यामध्ये पहा. प्रश्न क्रमांक 56 बघून घ्या, तुमच्या समोर आहे. खालील दिलेल्या रोधकांच्या नेटवर्क ऑफ रेजिस्टन्स मध्ये बॅटरीमधून डॅडॅस विद्युतधारा वाहील. पहा इंग्लिशमध्ये वाचतो त्यालाच. इन द नेटवर्क ऑफ रेजिस्टन्स शो बिलो करंट थ्रो द बॅटरी विल बी. ह्या ठिकाणी पॅरलल कॉम्बिनेशन दिले. आपल्याला माहिती आहे सिरीजमध्ये आणि पॅरलल ह्या ठिकाणी जे रेजिस्टन्स आहेत कसे पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये. म्हणजे याचं करेक्ट उत्तर काय, तर पर्याय क्रमांक 4 म्हणजे 1.0 अँपियर म्हणजे 1 अँपियर आहे ह्या ठिकाणी. ह्या ठिकाणी एक्सप्लेन नाही, फक्त मी आन्सर की सांगायलो. आजच्या पेपर झालेली एक्सप्लेनेशन नंतर घेऊ आपण. नंतर पहा प्रश्न क्रमांक 57 वर या. सायट्रस लिंबू कॅन्कर हा रोग कोणत्या प्रकारच्या रोगजनकामुळे म्हणजे पॅथोजनमुळे होते. पहा पर्याय क्रमांक दिले त्याने. जीवाणू दिलाय, विषाणू दिलाय, बुरशी दिलाय, निमॅटोड दिलाय. बघा आता हे जे आहे ना म्हणजे सायट्रस कॅन्कर हे पहिल्यांदा चायना या देशामध्ये ओरिजिनेटेड आहे. मग चायनामध्ये अलग अलग प्रकारचे, जसे की कोरोना चायनामधूनच उगम आहे. तसं हे जे प्लांट रोग आहे सिट्रस कॅन्कर हा कुठून आलेला आहे, चायनामधून. आणि हा जो रोग आहे तो वनस्पतींना होणार आहे. म्हणजे लेमन ट्री बघितला असेल, लिंबूनी झाड बघितलं असेल, त्याला होते. म्हणजे हा एक जो आहे तो कसा आहे बॅक्टेरियल आहे. आणि हा जो आहे कोणत्या पॅथोजनमुळे होते, तर झॅन्थोमोनासमुळे होते. पण ह्या ठिकाणी आपल्याला विचारले तर कोणत्या रोगजनकामुळे पॅथोजन, पण मेन विचारलं नाही. फक्त हा व्हायरस आहे, बॅक्टेरिया आहे का, बुरशी आहे का, निमॅटोड आहे असा विचारला आहे. म्हणजे हा काय बॅक्टेरियल आहे. ह्याचं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 1 असेल. नंतर 58 नंबरचं बघा. स्क्लेरॉइडच्या श्रेणी डॅडॅस आहेत. बघा आता स्क्लेरॉइडच्या श्रेणी वेगवेगळ्या म्हणजे आकारावर आधारित आहेत. आणि ह्या वेगवेगळ्या आकारावर आधारित आहेत आणि वनस्पतीच्या विविध भागामध्ये काय होतात त्या आढळतात. आणि त्यामुळे त्यांना काय होते व्यवस्थित एक म्हणजे स्ट्रक्चर प्राप्त होते, म्हणजे संरचनात्मक आधार मिळतो त्यांना ह्या ज्या श्रेणीमुळं. मग आता स्क्लोराइडच्या श्रेणी कोणत्या आहेत, त्यामध्ये बघा पहिली आहे मॅक्रोस्क्लोराइड्स, दुसरी आहे ऑस्टिओस्क्लोराइड्स आणि तिसरी आहे ॲस्टेरोस्क्लोराइड्स. म्हणजे पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे अ ब काय ड. ट्रॅकिडस ही श्रेणी नाही. कशाची, स्क्लेराइडसची श्रेणी नाही. ओके चला पहा आता प्रश्न बघा. काही जणांना तर आयुष्यामध्ये पहिल्यांदाच असा हे आला असेल, शब्द ऐकण्यात आला असेल. जे नवीन आहेत त्यांच्यासाठी खूपच नवीन पेपर होता. जे जुने असतील त्यांच्यासाठी काही नाही, म्हणजे थोडा इजी असेल. पण सायन्सचे प्रश्न ह्या वेळेस थोडे कठीण आहेत. नंतर पहा प्रश्न क्रमांक 59. जर स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला, जर संरक्षक पेशीमध्ये डॅडॅस घटक जमा झाले तर रंध्र उघडेल. पहा स्टोमाटा विल ओपन इफ देअर इज अक्युमुलेशन ऑफ द फॉलोइंग एलिमेंट इन द गार्ड सेल्स. ते काय म्हणते, स्टोमाटा विल बी ओपन इफ देअर इज अक्युमुलेशन ऑफ द फॉलोइंग एलिमेंट इन द गार्ड सेल. असा कोणता आहे एलिमेंट तो गार्ड सेल मध्ये काय असेल प्रेझेंट असेल, तेव्हा काय होईल, स्टोमाटा विल बी ओपन होईल. आणि त्याचं काय होईल, इफ देअर इज अक्युमुलेशन. तर पोटॅशियम असते, म्हणजे के संज्ञा त्याची पोटॅशियम प्लस आयन्समुळं काय होते, संरक्षक पेशी डॅडॅस घटक जमा झाले तर रंध्र उघडेल, म्हणजे स्टोमाटा विल बी ओपन होईल. कशामध्ये, गार्ड सेलमध्ये पोटॅशियम असेल तर. नंतर पहा प्रश्न क्रमांक बघा 60 तुमच्या समोर दिसत असेल तुम्हाला. प्रश्न क्रमांक 60. स्पायरोगैरा या शैवाला संबंधित खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत. या अगोदर पण स्पायरोगैरावर प्रश्न आलेला आहे, म्हणजे हा रिपिटेशन आहे, फक्त पॉइंट त्याच्यामध्ये अलग अलग विचारले, थोडेफार सेम आहेत काय अलग आहेत. पहा त्यामध्ये पहिला, सामान्यतः त्याला
तलावातील घाण असे म्हणतात. म्हणजे इट इज कॉमनली कॉल्ड ॲज पॉन्ड स्कम. यस, स्पायरोगायरा तलावातील घाण म्हणतात. हे वाक्य काय बरोबर आहे. दुसरं, ते सागरी पाण्यात आढळते. स्पायरोगायरा हा सागरी पाण्यात कधीच आढळत नाही, म्हणजे मरीन वॉटरमध्ये. म्हणजे हा पर्याय काय असेल, चुकीचा असेल. पहा आता उत्तर पर्याय क्रमांकामध्ये बघा, पहिल्या पर्यायामध्ये ब आहे, दुसऱ्यामध्ये ब आहे, तिसऱ्यामध्ये ब नाही आणि चौथ्यामध्ये ब आहे. म्हणजे ह्या ठिकाणी 3 पर्याय वगळले, म्हणजे आपल्यापाशी एकच राहिला, म्हणजे पर्याय क्रमांक 3 अ क ड. आणि क काय, त्याच्या पेशीमध्ये सर्पिलाकार हरितलवके असतात. हो बरोबर आहे. नंतर ते जिग्ने मायटेसी कुटुंबातील आहे. यस बरोबर आहे. म्हणजे याचं करेक्ट उत्तर कोणते, ते पर्याय क्रमांक 3 येते. म्हणजे अ क ड काय ते अचूक विधान आहेत, म्हणजे बरोबर आहेत. नंतर 61 कोणत्या झाडाच्या फुले, पाने व बिया वापरून मरिजुआना हे अंमली पदार्थ करतात. मरिजुआना हे एक अंमली पदार्थ आहे. ओके, तर कॅनाबिस सॅटिवा हे झाड आहे. ह्या झाडाच्या पानं असतील, फुलं असतील, बिया असतील, यापासून मारिजुआना हे काय करतात, अंमली पदार्थ तयार करतात. म्हणजे पर्याय क्रमांक कोणतं, तर 1 बरोबर आहे. नंतर प्रश्न क्रमांक 62 वऱ्या बघा, प्रोकॅरियोटिक मधील अनुवंशिक कोड मधील एन फॉर्मिल मिथिओनिन यासाठी प्रारंभिक कोड कोणता. त्याला थोडं इंग्लिशमध्ये वाचू, असं जरा समजत नाही. इन प्रोकॅरियोटिक जेनेटिक कोड विच इज द इनिशियल कोड. इनिशियल कोड म्हणजे स्टार्टचा कोड काय होतं, सुरुवातीचा. फॉर एन फॉर्माइल मिथिओनाइन. मग ह्याचं उत्तर काय असेल, तर पर्याय क्रमांक काय असेल, ए यू जी. म्हणजे पर्याय क्रमांक 4 असेल. ए म्हणजे काय, ॲडिनॉइन, यू म्हणजे युरॅसिल आणि जी म्हणजे काय असेल, ग्वानाइन असेल. असे 3 असतील याच्यामध्ये. म्हणजे सुरुवातीचा जो आहे कशासाठी, एन फॉर्मिल मिथिओनाइनसाठी. आणि हे जे जेनेटिक्स कोड आहे कोणता विचारला आपल्या, युकॅरियोटिक विचारला नाही, कोणता विचारलाय, प्रोकॅरियोटिक विचारलाय. त्यामुळे पर्याय क्रमांक किती असेल, 4 उत्तर असेल, ए यू जी. प्रश्न क्रमांक 63 हा, खालीलपैकी हार्मोन्सचा कोणता संच मासिक पाळीचे नियमन करतात. म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग सेट्स ऑफ हार्मोन्स रेग्युलेट मेन्स्ट्रुअल सायकल. असे 4 हार्मोन्स असतात महिलांमध्ये. तिथं मेन्स्ट्रुअल सायकल काय केली जाते, रेग्युलेट केली जाते, त्या नियमानुसार चालली जाते. पण आपली पिट्युटरी ग्लँड असते, तिथून हार्मोन्स सिक्रेट केले जातात, तिथून कंट्रोल केले जाते. छोटीशी पिट्युटरी ग्लँड असते. मग कोणकोणते हार्मोन्स असतात, तर पहिला हार्मोन्स आहे एफ फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स आहे. दुसरा आहे LH ल्युटिनायझिंग हार्मोन्स आहे. नंतर आहे इस्ट्रोजन असते आणि प्रोजेस्टेरॉन असते. 4 प्रकारचे हार्मोन्स मेन्स्ट्रुअल सायकलला काय करतात, रेग्युलेट केले जातात. आणि हे असते महिलांमध्ये असतात, ना की मेलमध्ये, वुमेनमध्ये असतात. तसंच उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक काय येईल, 1 येईल. म्हणजे FSH, LH इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. FSH म्हणजे काय, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स, आणि LH म्हणजे काय, ल्युटिनायझिंग हार्मोन्स. ओके, नंतर इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. पर्याय क्रमांक 1 करेक्ट उत्तर आहे. प्रश्न क्रमांक किती, 63. चला मित्रांनो 64 प्रश्न क्रमांक बघू. मानवी जिनोम प्रकल्प 1990 चे मुख्य उद्दिष्ट म्हणजे ऑब्जेक्ट विचारले बा. 1990 ला एक ह्युमन जिनोम प्रोजेक्ट काय झाला, तयार झाला. त्याचं एक मेन काय, ऑब्जेक्ट काय, तर पहा, मानवातील 20,000 ते 25,000 जनुकी ओळखणे. यस, हे काय होतं, मेन उद्दिष्ट होतं, ते बरोबर आहे. नंतर DNA मधील 5 बिलियन बेस पेअर्सचा क्रम निश्चित करणे. ह्या ठिकाणी 5 बिलियन नसून किती, 3 बिलियन्स आहे. म्हणजे पर्याय क्रमांक ब चुकीचा आहे. नंतर क नव्याने प्राप्त जिनोमिक ज्ञानाचा संशोधन व औषधी शास्त्रात काय करणं, समावेश करणे, हे सुद्धा उद्दिष्ट होतं. नंतर ड प्राण्यांचे क्लोनिंग विकसित करणे. प्राण्यांचे क्लोनिंग म्हणजे हे मेन ऑब्जेक्ट नव्हतं, त्यामुळं पर्याय क्रमांक बघा त्याच्यामधलं अ आणि क म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. ह्या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे. म्हणजे काय, अ आणि क हे काय उद्दिष्ट होते, मानवी जिनोम प्रकल्प 1990 चे उद्दिष्ट. नंतर चला प्रश्न क्रमांक 65 मध्ये, व्यावसायिक तंतूच्या उत्पादनात लोकरीला पर्याय म्हणून खालील पैकी कोणाचा वापर केला जातो. बघा आता लोकरी जी असते, जी मेंढी असते, तिथून आपल्याला काय लोकर मिळून जाते, आपण मिळतो. मग आता त्याला पर्याय म्हणून
आता जर जास्त डिमांड असेल तर शक्य नसते सर्वांसाठी मिळवणं, त्याला पर्याय म्हणून तर कशाचा म्हणजे वापर केला जातो? तर पहा पॉलीॲक्रिलोनाट्राईल याचा पर्याय म्हणून वापर केला जाते. म्हणजे पर्याय क्रमांक किती? 3 याचं उत्तर आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज युज्ड सबस्टिट्यूट फॉर वूल इन द प्रोडक्शन ऑफ कमर्शियल फायबर्स? म्हणजे याचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3 म्हणजेच काय असेल? पॉलीॲक्रिलोनाट्राइल्स याचं उत्तर आहे. ओके, प्रश्न क्रमांक 65. नंतर 66 वर येऊ. पहा प्रश्न क्रमांक 66 तुमच्या समोर आहे. खालीलपैकी कोणत्या औषधाचे वर्गीकरण वेदनाशामक आणि जोरशामक असे केले जाते? बघा आता अनाल्जेसिस म्हणजे काय? वेदनाशामक असतात. म्हणजे एक असं ड्रग आहे ते रिलीफ पेन केलं जाते. एकदम आता पेन होत असेल तर आरामदायी वाटते, बा पेन होत नाही, म्हणजे काय? अनाल्जेसिस म्हणतात. आणि जे अँटीपायरेटिक्स असते म्हणजे काय? जोरशामक. हे एक असं एक ड्रग आहे तापीपासून प्रिव्हेंट किंवा रिड्यूस कमी केली जाते ताप. म्हणजे असं कोणतं खालीलपैकी? बघा आता ह्यामध्ये वेरेनॉल हे नाही, बेनेड्रिल हे सुद्धा नाही, पेनिसिलिन हे सुद्धा नाही. नंतर डी बघा पॅरासिटामॉल हे आहे. म्हणजे पर्याय क्रमांक काय? बघा पहिल्या पर्यायामध्ये अ आहे, हे उत्तर नाही. दुसऱ्या पर्यायामध्ये अ आणि ड दोन्ही हे सुद्धा नाही. ब आणि क हे सुद्धा नाही. म्हणजे फक्त काय? ड, ओनली डी. म्हणजे ह्याचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 असेल. म्हणजे ओनली डी म्हणजे पॅरासिटामॉल हे असं औषध आहे त्याचं वर्गीकरण वेदनाशामक आणि जोरशामक दोन्हीमध्ये केले जाते. नंतर 67 पहा दिसत असेल तुमच्या समोर प्रश्न जोड्या लावायच्या. सोपा प्रश्न विचारलाय 67. मोनोसॅक्राइड्स. आता मोनोसॅक्राइड्स म्हणजे काय? सिंगल शुगरचं एक युनिट आहे मोनोसॅक्राइड. म्हणजे ते कोण असते? ग्लुकोजचं असते, माहिती आहे आपल्या सर्वांना. म्हणजे नंतर मोनोसॅक्राइड काय? ग्लुकोज म्हणजे 1/3. नंतर डायसॅक्राइड म्हणजे काय? 2 मोनोसॅक्राइड मिळून काय बनत असते? डायसॅक्राइड. म्हणजे डायसॅक्राइड काय असते? सुक्रोज असते. म्हणजे बचं किती येईल? 4 येईल. नंतर ट्रायसॅक्राइड म्हणजे काय? त्या ठिकाणी 3 काय असतात? मोनोसॅक्राइड्स असतात. म्हणजे ते काय? रॅफिनोज असते. नंतर पॉलिसॅक्राइड म्हणजे असे खूप मोनोसॅक्राइड मिळून काय बनत असते? पॉलिसॅक्राइड बनत असते. म्हणजेच काय असते? स्टार्च असते. म्हणजे 67 याच्यात जर आपण योग्य जोड्या लावल्या तर त्यामधला जो पर्याय क्रमांक 4 आहे त्याचं उत्तर बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 67 प्रश्न क्रमांक याचं उत्तर आहे 4, पर्याय क्रमांक 4. ओके, 68 बघू. 68 हा एक रिपीट झालेला प्रश्न आहे, फक्त त्याचा काय बदलला? फॉर्मॅट चेंज झालाय. कशाचा? 68 प्रश्न क्रमांक. हायड्रोजनचे आयसोटोप्स विचारले त्या ठिकाणी. हायड्रोजनचे समस्थानिके आणि त्यांचे अनुक्रमे वस्तुमान गुणोत्तर किती? बघा आता हायड्रोजनचे 3 आयसोटोप्स आहेत. कोणते? प्रोटियम, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम आहेत. मग त्याचं काय? प्रोटियमचे काय असेल? 1 असेल. ड्यूटेरियमचं काय असेल? 2 असेल. ट्रिटियमचं किती असेल? 3 असेल. अशा पद्धतीनं 3 आयसोटोप्स आहेत. कोणाचे? हायड्रोजनचे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर येईल. पाहून घ्या तुमच्या समोर, एकदम सोपा आणि साधा आहे. नंतर 69 पहा ऊर्जा उत्पादनासाठी खालीलपैकी कोणता ते पर्याय कोणत्याही स्वरूपात कार्बनचा वापर करीत नाही? ऊर्जा तर निर्माण करायची पण कार्बनचा वापर होणार नाही तो म्हणतोय. म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स डज नॉट इन्व्हॉल्व यूज ऑफ कार्बन इन एनी फॉर्म एनर्जी प्रोडक्शन? पहिला लाकूड, तिथं कार्बन यस आहे, तिथं कार्बन तो उडून गेला. बायोगॅस यस, तिथं पण कार्बन आहे. नंतर भूऑस्मिक स्रोत म्हणजे जिओथर्मल सोर्स, जे की खालची जी हीट असते आपल्या आर्टमध्ये ती वापरून ते टर्बाईन से करून त्यापासून आपण वीज निर्मिती करतो. म्हणजे ह्या ठिकाणी भूऑस्मिक जे स्रोत आहे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा कार्बनचा काय केला जात नाही? वापर केला जात नाही. आणि कोळसा तिथं कार्बन तिथे वापरच करायला लागणार आहे. म्हणजे ह्याचा पर्याय क्रमांक किती असेल? म्हणजे क म्हणजे भूऑस्मिक स्रोत एकमेव आहे. म्हणजे पर्याय क्रमांक असा कुठं सापडते? 3 मध्ये, फक्त क म्हणजे ओनली सी. ओके, याचं 69चं आन्सर काय? 3 आहे. नंतर 70 बघा. मॅग्नेशियम क्लोराईड ह्या संयुगाची निर्मिती होताना मॅग्नेशियम व क्लोरीनच्या अणूमध्ये कोणता रासायनिक बंध तयार होते? बघा आता कोव्हॅलेंट बॉन्ड असते, नंतर आयोनिक बॉन्ड असते, नंतर कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड असते. अशा वेगवेगळ्या प्रकारचे कोव्हॅलेंट बॉन्ड असतात.
पण आपला प्रश्न काय विचारलाय तर विच केमिकल बॉन्ड इज फॉर्म बिटवीन मॅग्नेशियम आणि क्लोरीन मधला ऍटम काय ड्युरिंग फॉर्मेशन ऑफ कंपाऊंड मॅग्नेशियम काय क्लोराईड तयार होताना कोणता बॉन्ड तयार होते तर आयनिक बॉन्ड हा काय होत असतो तयार होत असतो. म्हणजे पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. ओके, अशा पद्धतीनं जे आपले 9 नोव्हेंबर 2025 या रोजी सायन्सचे तब्बल 20 प्रश्न विचारलेले आणि ह्या 20 प्रश्नाचे तुमच्या समोर आन्सर मी मांडलेले आहे. ओके मित्रांनो, ह्याच ठिकाणी थांबू.